सातारा हे स्वातंत्र्यापूर्वीपासून म्हणजे 16व्या शतकापासून अस्तित्वात असलेलं असं वैभवशाली राज्य. या राज्यात पूर्वीपासून लोकांची रहदारी जास्त प्रमाणात राहिली आहे. छत्रपती शाहू महाराजांनी रविवार पेठेच्या माळावर लोकांना आणि घोड्यांना पाणी पिण्यासाठी दगडी रांजण पाण्यानं भरून ठेवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे या भागास पोवईचा माळ असं नाव पडलेलं होतं. त्यालाच आता पोवई नाका म्हणतात. महामार्ग आणि शहराच्या दोन्ही भागांवर वाहनांच्या लोकसंख्येच्या अभूतपूर्व वाढीमुळे पादचारी आणि वाहनांच्या सुरक्षित मार्गासाठी ग्रेड विभक्त संरचना प्रदान करून रस्त्याच्या चौकात रहदारीतील अडथळे दूर करण्याची मागणी वाढत होती. जर विकास घडवायचा असेल तर दूरदृष्टी हवी आणि दूरदृष्टीला जर रचनेची आणि सौंदर्याची जोड असेल तरच तो विकास टिकतो. आणि दूरदृष्टीनं काम करणारा नेता म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची ख्याती आहे. त्यांच्या याच दूरदृष्टीतून साकारलेला हा ग्रेड सेपरेटरचा प्रकल्प होय. ग्रेड सेपरेटरची आवश्यकता जाणून केंद्रीय मार्ग निधीतून नितीन गडकरी यांच्याकडून या ग्रेड सेपरेटर उभारण्याच्या कामाला मंजुरी मिळवून उदयनराजे महाराज यांच्या संकल्पनेतून ग्रेड सेपरेटर हा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला. त्यावेळेस एक 25-30 वर्षापूर्वीची जर हे बघितलं तर प्रत्येक वेळेस संपूर्ण जे शिवतीर्थ आपण म्हणतो पोवई नाका इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा त्या काळात निर्माण केलेलं जो प्रतीक आहे, त्यांचं जो स्टॅच्यू आहे, तिथं नेहमीच ट्रॅफिक जॅम असेल. आज त्या ठिकाणी जाताना मोकळं दिसतं आणि महाराजांना आपण जाताना प्रत्येकजण पाहू शकतो. ग्रेड सेपरेटर हे साताऱ्यामध्ये झालेले उल्लेखनीय काम आहे. उड्डाणपूल न करता स्थानिक व्यापाऱ्यांना, शहरामधील उद्योगधंद्यांना हानी न पोहोचवता शहराचं सौंदर्य अबाधित ठेवलं गेलं. तसंच पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असल्यामुळे उड्डाणपुलाचा पर्यायही उपयुक्त नव्हता. जे ग्रेडियंट्स आपण म्हणतो, टोपोग्राफी एखाद्या एरियाची जे आपण ज्याला म्हणलं जातं, ही उंच असल्यामुळं माझा विचार होता की वरनं फ्लायओव्हर घ्यायचं येते. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेआड जाऊ नये आणि त्याचबरोबर म्हणून अंडरग्राऊंड आपण ग्रेड सेपरेटरची हे केलं. 8 रस्ते एकत्र येत असल्यानं वाहनांची कोंडी होत होती. शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी, शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांना स्टँडकडे थेट जाण्यासाठी आणि शहरातून बाहेर पडण्यासाठी ग्रेड सेपरेटर वाहन चालकांसाठी उत्तम सोय आहे. त्यावेळेस एवढं ट्रॅफिक जॅम होतं. आणि आजची जर RTO ऑफिस किंवा RTO ऑफिसकडनं जर आपण जर माहिती घेतली तर आज तर ग्रेड सेपरेटर नसतं. तर मला वाटते हे तुम्ही विचार करायला पाहिजे. त्यावेळेसची व्हेकल्सची संख्या आणि आत्ताची, म्हणजे तिथं ट्रॅफिक हल्लंच नसतं. आज तिथं 8 रस्ते एका ठिकाणी एकत्र येतात त्या पोवई नाक्यावरती. 8 रस्त्यांना डायव्हर्स ते संपूर्ण हे करणारं, ह्या मला वाटतं महाराष्ट्रात, देशातलं माहीत नाही पण कदाचित देशातलं हे सगळ्यात मोठं ग्रेड सेपरेटर असतं. सातारा राजधानी म्हणून साताऱ्याची ओळख होत असताना ग्रेड सेपरेटरच्या आगमन आणि निर्गमन मार्गावर राजवाड्याच्या घुमटाकार प्रतिकृती बसवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ऐतिहासिक शहरात असल्याची अनुभूती सर्व सातारकरांना येते. तर बाहेर गावाहून येणाऱ्या लोकांनाही साताऱ्यामध्ये आल्यानंतर ऐतिहासिक साताऱ्याची जाणीव या प्रतिकृतींवरून होते. उंच सखल म्हणजेच एका बाजूला जास्त उंची आणि दुसऱ्या बाजूला खोली असणारा हा रस्ता आणि त्यात उभारलेला सेपरेटर प्रकल्प स्थापत्याच्या दृष्टीनेही महत्वाचा ठरलाय. ग्रेड सेपरेटरच्या सर्व कमानींवर या प्रतिकृती बसवण्यात आल्यामुळे पोवई नाक्याचा परिसर आणखी दिमागदार दिसतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवून पुतळ्याभोवती सुंदर सजावट आणि तटबंदी करण्यात आलेली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या संकल्पनेतून साकारलेला ग्रेड सेपरेटर आणि त्यांच्या मार्गदर्शनातून सातारा पालिकेकडून ग्रेड सेपरेटरवर राजवाड्याच्या घुमटाकार प्रतिकृती पोवई नाकाच नाही तर सातारा शहराच्या सौंदर्यातही भर पाडतात.